सर्वांना सप्रेम नमस्कार। तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाईना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीनही दाखवणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला काम करण्याचा खूप कंटाळा येतो, तर काम करण्याचा कंटाळा येऊ नये आणि आपल्याला उत्साही आणि फ्रेश वाटावं, तर यासाठी थोड्याशा काही टिप्स किंवा उपाय मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आजूबाजूला जर खूप सारा पसारा असेल तर आपल्याला खूप सारा कंटाळा येतो, तर त्यासाठी ना आपण घरामध्ये थोडीशी स्वच्छता राखली पाहिजे। तर घरामध्ये जर स्वच्छता असेल तर आपल्याला ती स्वच्छता बघितल्यानंतर एक प्रसन्न आणि हुरूपदायक वातावरण किंवा मन प्रसन्न राहतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा अस्वच्छता असेल तर त्यावेळेस आपोआपच आपल्याला कंटाळा येतो, आळस येतो, आपल्याला काही करावंसं वाटत नाही। तर त्यासाठी स्वच्छता जर आपल्याला राखायची असेल तर सगळ्यात सोपी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपल्याला काम करायचे आहे तेच कामाच्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहे त्या आपल्याजवळ असल्या पाहिजे। उगाचच फापट पसारा सगळा जमा करून आणि मग आपण काम करायला घेतलं की ते बघूनच आपल्याला खूप सारा कंटाळा येत असतो। त्यामुळे एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची की जे आपल्याला काम करायचे आहे तेवढ्याच कामाच्या संदर्भात असलेल्या गोष्टी आपण जवळ ठेवायच्या, ते काम पूर्ण करायचं, त्यानंतरच दुसऱ्या कामाला हात लावायचा आणि त्याच्या गोष्टी आपण जवळ करायच्या। म्हणजे असं स्टेप बाय स्टेप आपण जर काम जर केलं तर पसारा होत नाही, आणि पसारा जर झाला नाही तर आपोआपच आपलं मन उत्साही आणि आनंदी राहतं। जसं की थोडक्यात तुम्हाला सांगते, जेव्हा आपण झोपेतून उठतो तर त्यावेळेस आपण लगेचच स्वच्छता वगैरे असं काही करायला लागलो तर एकाच वेळी कपड्यांच्या घड्या मारायच्या, घर झाडून घ्यायचं किंवा या सगळ्या गोष्टी जर करायला सुरुवात केली तर ते बेडरूम पूर्णपणे पांघरुणांनी भरलेलं असतं। घरामध्ये जर इकडं तिकडं पसारा पडलेला असेल तर तो उचलायचा, काही साफसफाई करायची, धूळ झटकायची, एका वेळी खूप साऱ्या कामांचं आपल्या मनावर प्रेशर येत असतं। त्यामुळे जी ती वस्तू ज्या त्या वेळेवर आपण जर पूर्ण केली तर आपल्याला कंटाळा येत नाही। जसं की उठल्या उठल्या आपण लगेचच पांघरुणांच्या घड्या मारल्या तर आपल्याला आळसदायक आणि कंटाळवाणं वाटत नाही। त्यानंतर जेव्हा आपण जेवण करतो तर त्यावेळेस जेवणाचं ताट जेवण झाल्या लगेचच आपण ते खरकटं कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा जी प्लास्टिकची पिशवी किंवा जे काही असेल डबा त्यामध्ये जर टाकून दिलं तर आपले जेवणाचे जे ताट असतात ते सगळे बेसिनमध्ये क्लीन दिसतात आणि आपल्याला लगेचच भांडे घासावेसे वाटतात। पण एका वेळीच लगेचच ते सगळं खरकटं आणि सगळे एका वेळीच आपण जेवणाचे भांडे, स्वयंपाकाचे भांडे घासायला घेतले तर त्याचा आहे ना आपल्या मनावर खूप सारा ताण आणि प्रेशर येत असतो। त्यामुळे कुठलेही काम करताना अगदी स्टेप बाय स्टेप जर आपण केलं तर आपल्या मनावरचा जो प्रेशर असतं कामाचं ते खूप कमी होण्यास मदत होत असते। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा वस्तू वापरली की ती त्याच्या नियोजित जागी नेऊन ठेवणे, म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा ती आपल्याला वस्तू लागेल तर आपण लगेचच त्या ठिकाणी जाऊन ती वस्तू घेऊन येऊ शकतो। त्यामुळे काय होतं की जे आपण काम हाती घेतलेलं आहे ते वेळेत पूर्ण होतं। जर आपण वस्तू वेळच्या वेळी आणि जागेवर जर ठेवल्या नाही तर कुठेही जर ठेवल्या तर ज्यावेळी आपल्याला त्यांची गरज आहे ती जर वेळेवर वस्तू मिळाली नाही तर जे काम आपण हाती घेतलेले आहे त्याला डिले होतो आणि नंतर ती वस्तू आपण शोधत बसतो, आणि वस्तू शोधल्यानंतर जेव्हा आपण काम हाती घेतलेलं होतं ते पूर्ण करायला गेलो की आपल्याला कंटाळवाणं वाटतं, नकोसं वाटतं, कारण वेळ खूप झालेला असतो आणि ते काम पूर्ण करायला सुद्धा थोडासा कालावधी लागणार असतो। त्यामुळे ते कंटाळवाणं तर होतच होतं, पण जर आपण जाणून बुजून ते काम करण्याचा प्रयत्नही केला तर त्यामध्ये आपल्याला यश येत नाही किंवा ते काम आपल्याकडनं व्यवस्थित होत नाही। त्याच्याशी रिलेटेड अजून एक गोष्ट सांगायची झाली की समजा आपलं एखादं काम पूर्ण झालं की त्याच्याशी रिलेटेड जी काही साफसफाई आहे ती लगेचच आपण करून घ्यायची, म्हणजे तिथली जागा स्वच्छ करायची। फॉर एक्झाम्पल, जर समजा आपण किचनमध्ये स्वयंपाक करत असू तर स्वयंपाक झाला तर किचन लगेचच आपण क्लीन करून घ्यायचा, किंवा आपण जर समजा TV युनिटमधला पसारा आवरायला काढला तर तो पसारा जर आपण जागच्या जागी लावला तर TV युनिटमधून जी काही आपण धूळधाळ वगैरे काढलेली आहे तर ती लगेचच तिथून झाडू मारून घेणे आणि धूळधाळ स्वच्छ करून घेणे,
किंवा आपण जर समजा स्टडी टेबल आवरत असू तर स्टडी टेबलमध्ये जे काही पुस्तकं किंवा दप्तर वह्या पुस्तकं असतील तर ते जर आपण जागच्या जागी व्यवस्थित लावले तर त्यातून जे काही कागदाचे तुकडे नको असलेले पेन पेन्सिल ह्या ज्या काही वस्तू आपल्याला निघत असतात खराब पुठ्ठे वगैरे तर ते लगेचच काढून आणि डस्टबिनमध्ये टाकून देणे, त्यामुळे ना तिथला पसारा स्वच्छ झाला की आपल्याला आहे ना ती जागा व्यवस्थित दिसते आणि घर नीटनेटकं टापटीप आणि स्वच्छ दिसलं की आपोआपच आपलं मन सुद्धा प्रसन्न व्हायला मदत होत असते. त्यामुळे एकाच वेळी सगळं आवरायला घ्यायचं असं करायचं नाही, तर थोडं थोडं करून जर आपण आवरायला घेतलं तर सगळं व्यवस्थित स्वच्छही दिसतं आणि आपल्याला कामाचा हुरूपही येतो आणि आपल्या मनावर कामाचं बर्डनही राहत नाही. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह जर असेल तर ती एनर्जी आपल्याला मिळत असते आणि आपल्या मेंदूला कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते. म्हणजे आपलं मनही उत्साही होतं आणि काम करणंसुद्धा आपल्याला नकोसं वाटत नाही, कंटाळा येत नाही, अजून आपल्याला हवंसं आणि कामास हुरूप येण्यास मदत होते. आणि त्यामुळे ज्या कामाला 2 तास लागणार आहे ते काम आपलं निम्म्या वेळेतच म्हणजे 1 तासात पूर्ण होते आणि आपली चिडचिडही होत नाही. तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल बघा, कधी कधी ना आपल्याला कामाचा खूप कंटाळा येतो, आपल्याला आहे ना काम करावंसं वाटत नाही आणि आपल्याला असं वाटतं की माझी एनर्जी लेवल खूप कमी झालेली आहे. पण ना जेव्हा आपण खूप आजारी असेल ना तर तेव्हाच कधीतरी आपली एनर्जी लेवल कमी असते. एरवी आपल्याला कंटाळा आला म्हणून आपली एनर्जी लेवल कधीच कमी नसते. ही गोष्ट महत्त्वाची, कारण आपली एनर्जी लेवल कमी झालेली नसते, फक्त आपल्याला ते कामाचं प्रेशर आपल्या मनावर आलेलं असतं, ते बर्डन आपल्या मनावर आलेलं असतं, त्यामुळे आपल्याला कंटाळा वाटतो. कारण आपलं मन जे असतं ते कधीही सोप्या गोष्टी करण्यामध्ये उत्सुक असतं. अवघड गोष्टीचं आपल्या मनावर किंवा आपल्या मेंदूवर सुद्धा ताण पडत असतो आणि त्यामुळे आपला मेंदू सोपे कामं करण्यास खूप सारा उत्साही असतो. त्यामुळे ना तो सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची ना कारणं सांगून सोप्या गोष्टीकडेच त्याचं मन धावत असतं. जसं की थोडक्यात मी तुम्हाला सांगते, एखादं जर आपल्याला अवघड काम करायचं असेल आणि एखादं जर सोपं काम करायचं असेल ना तर आपण लगेच आहे ना त्या सोप्या कामाकडे अट्रॅक्ट होऊन जातो. जसं की आता मी तुम्हाला सांगते, समजा जर तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही स्वयंपाक करा आणि अजून एक सांगितलं की तुम्ही बाहेर जाऊन काहीतरी वस्तू घेऊन या, तर आपण लगेचच काय विचार करतो, अरे वा बाहेर जायला आपल्याला भेटणार आहे, म्हणजे थोडंसं बाहेरचं वातावरण आपल्याला अजून फ्रेश करेल, आपण पटकन बाहेर जायला तयार होतो. किंवा इतर काही दुसरं जरी गोष्ट असेल, आपल्याला जेवण करायचं असेल आणि कम्प्युटरवर काहीतरी प्रिंट वगैरे मारायची असेल तर आपण काय म्हणतो, चला आता हे काम आहे ना जरा वेळाने करू, पहिल्यांदा आपण जेवण करून घेऊ. म्हणजे सोपी कामं जी असतात ना ती आपण लवकर आहे ना त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होत असतो. घरामध्ये सुद्धा बघा, जी गोष्ट आपल्याला जास्त कंटाळवाणी किंवा अवघड वाटते, जसं की चपात्या लाटायचा आपल्याला कंटाळा येत असेल आणि भाजी करायची असेल तर ऑफकोर्स आपण भाजी करायला पहिलं प्राधान्य देतो, पीठ मळायचं, कारण आपल्याला असंही आपल्या मनावर त्याचं प्रेशर येत असतं. तर ही जे आहे ना हे सगळी मेंदूची टेक्निक असते की आपल्याला आहे ना सोपी कामं जास्त आवडतात. त्याच्यामुळे कधी पण आहे ना कोणतं पण काम करायचं जर ठरलं ना तर त्या कामाची सुरुवात ही छोट्या गोष्टींपासून करायची. जसं की आपल्याला जर कपाट आवरायचं जर असेल तर सगळंच एका दिवशी सगळ्याच कपाटाच्या कपडे बाहेर काढायचे आणि मग त्याच्या कड्या मारून आणि मग त्या कपाटामध्ये लावण्यापेक्षा त्या वॉर्डरोबचा एक एक कप्पा खाली करायचा, त्याच्या घड्या मारायचा आणि त्यानंतर तो कप्पा व्यवस्थित आवरून ठेवायचा. असं थोडं थोडं जर आपण काम केलं ना तर त्या कामाचं प्रेशर आपल्या मनावर येत नाही आणि आपल्याला ते कामसुद्धा कंटाळवाणं वाटत नाही. जसं की आपल्याला किचन ट्रॉली क्लीन करायचे आहे तर एक एक ट्रॉलीचे डबे काढायचे, ते घासायचे, पुसायचे आणि ते सुकायला लावू द्यायचे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला कंटाळा आला ना तर त्यावेळी आपल्याला ते कामही थांबवता येतं आणि त्या कामाचं जास्त प्रेशर आपल्या मनावर पण येत नाही. आणि यात सुद्धा कधी कधी काय होतं, आपण एखाद्या कामाची सुरुवात आहे ना खूप जोमाने करतो. सुरुवातीला आहे ना आपल्या मनावर इतकं प्रेशर नसतो किंवा ताण नसतो, मग त्यावेळेस आपण काय म्हणतो, आत्ता मी हे संपूर्ण आहे ना सगळं आवरून घेते, पटकन पूर्ण आहे ना किचन जे आहे ते आटोपते, पूर्ण स्वयंपाक करते. पण थोड्या वेळाने आहे ना आपल्याला आपसुकच आहे ना कंटाळा यायला लागतो आणि हे प्रत्येकाच्या बरोबर होत असेल. सुरुवातीला आपली एनर्जी लेवल खूप हाय असते आणि नंतर जेव्हा आपण बघतो ना, अरे बापरे आता हे आवरायला आहे ना खूप वेळ लागणार आहे, हे बघूनच आपल्याला आहे ना त्या गोष्टीचा कंटाळा येत असतो.
आणि त्यामुळे ना आपलं मन विचलित होऊन जातं आणि आपलं मन लगेचच टाळाटाळ करायला लागतं. म्हणजे त्या कामापासून आपण आहे ना दूर पळायला लागतो. म्हणजे काहीतरी वेगळं करणं. जसं की आपण काय करतो, ते काम एक बाजूला ठेवतो. कोणाचा फोन आला की त्या फोनवर आपण गप्पाच मारत बस किंवा फोनशीच खेळत बस किंवा कोणाचं जर काही कोणी गेम वगैरे खेळत असेल तर तिथेच आपलं मन डोकावून घेतो आणि तिथे थोडंसं टाईमपास करायला सुरुवात करतो. आणि मग असं करत करत ते काम आहे ना शेवटी आपल्याकडनं पूर्ण होत नाही आणि ते मागं रेंगाळत राहतं. आणि रेंगाळत राहिलं की मग आपल्याला नंतर ते करावंसंच वाटत नाही. आणि मग आहे ना ते काम करण्यापेक्षा आपण त्याच्या बदल्यात आहे ना दुसरे छोटे छोटे कामं करत बसतो. आणि मग शेवटी काय म्हणतो, आज ना खूप बिझी शेड्यूल होतं, त्याच्यामुळे ना हे काम माझ्याकडनं पूर्णच झालं नाही. तर हे असं आपल्याबरोबर बऱ्याचदा होत असतं. तर त्यामुळे ना त्याच्यासाठी काय करायचं, यावर एक अगदी छोटासा आणि एकदम सोपा असा उपाय आहे. एक आहे ना, सकाळी उठल्यानंतर आपल्या कामांची प्रायोरिटी आपण तयार करायची. म्हणजे आज आपल्याला कुठलं महत्त्वाचं काम करायचं आहे, तर ते आपण एका कागदावर किंवा एखाद्या छोट्याशा डायरीमध्ये लिहून घ्यायचं की हे काम आपल्याला करायचंच आहे. तर जेव्हा आपण अशा गोष्टींची टिप्पणी करतो ना, तर ते काम पूर्ण होईपर्यंत आपल्या मनाला जी म्हणतो ना आपण शांतता लाभतच नाही. कारण आपण ती लिहिलेलं असतं तर ते आपल्या मनावर कोरल्यासारखं राहतं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण मग पूर्ण दिवसभर त्या वेळेला महत्त्व देऊन ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे ना ते कामसुद्धा पूर्ण होण्यास मदत होते. जसं की आज माझ्या पूर्ण शेड्यूलमध्ये मला 3 ते 4 दळणं करायचे होते आणि हे मी ठरवलेलंच होतं. तर त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आज मी हे दळण करणारच असं मी हे सकाळीच लिहून ठेवलेलं होतं. त्यामुळे ना माझ्या मनाला ती अस्वस्थताच होती. आपलं मन सदैव अस्वस्थ राहतं जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही. आणि ना आपल्या मेंदूला त्या गोष्टीचं जसं काही आपण टायमर लावून दिल्यासारखंच होतं. तर जोपर्यंत आपल्याकडून ते काम मेंदू आपला करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला तो बेचैनच ठेवतो. आपल्याला चैन मिळूनच देत नाही आणि आपल्याकडनं ते काम पूर्ण दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट होतंच. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला एखादं काम करण्याचा कंटाळा येत असतो ना, तर त्यावेळेस आपण ते काम टाळण्यासाठी मोबाईल बघत असतो, टी व्ही बघत असतो. तर ज्यावेळी आपल्या मनाला ना आतून पण वाटत असतं की हे काम करायला पाहिजे, पण आपण मुद्दामून मोबाईल बघतो, आपण मुद्दामून टी व्ही बघतो. तर त्यावेळेस ना थोडंसं शांत होऊन आपणच उलट प्रश्न आपल्या मनाला करायचे की मी हे काम का करत नाही? कारण मोबाईल माझ्या हातामध्ये आहे, कारण टी व्ही माझ्यासमोर आहे. जर समजा एखादं काम करत असतानासुद्धा आपण मोबाईल बघत असतो, बरोबर आहे, तर त्याच्यामुळे काय होत असतं, आपण जरा वेळ मोबाईल बघतो आणि ते कामही आपलं पूर्ण होत नाही. मोबाईलमध्ये आपला जास्त वेळ जातो आणि नंतर मग आपल्याला ते काम करायचा कंटाळा येतो. तर असा उलट प्रश्न जर आपण केला ना, की मोबाईल मी का बघते आहे? कारण मोबाईल माझ्या हातामध्ये आहे म्हणून मी बघते. मग मोबाईल माझ्या हातामध्ये का बरं आहे? कारण माझं मोबाईल डेटा चालू आहे, म्हणजे माझा इंटरनेट चालू आहे. मग माझा इंटरनेट चालू आहे त्याच्यामुळे मला व्हॉट्सअपचं, इन्स्टाचं म्हणा किंवा यूट्यूबचं काहीतरी नोटिफिकेशन येतं आणि माझा मोबाईल वाजतोय त्याच्यामुळे माझं मन त्याच्याकडे अट्रॅक्ट होते आणि त्याच्यामुळे मला तो मोबाईल बघावासा वाटतो आणि मोबाईल बघावंसं वाटतं, त्याच्यामुळे मग हे काम मागं राहते. मग बेस्ट वे, मी जर मोबाईल डेटा बंद केला आणि मोबाईल जर बाजूला जर ठेवला तर माझं काम पटकन होईल की नाही? मग अशा वेळेस आपण जर असे उलट प्रश्न आपल्या मेंदूला जर विचारले आणि मग आपल्या लगेचच असं क्लिक होतं की नको बाबा, हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे, सगळ्यात पहिले हा मोबाईल बाजूला ठेवून द्या किंवा टी व्ही बंद करा. आपलं लक्ष पूर्ण त्या टी व्हीकडे किंवा मोबाईलकडे जाते आणि मग आपण आपल्या कामावर ना कॉन्सन्ट्रेट करायला खूप सारी मदत होत असते. तर त्यासाठी असे उलट प्रश्नसुद्धा आपण जर केले आपल्या मेंदूला तर नक्कीच आहे ना त्याचा आपल्याला फायदा होतो. आपलं काम पूर्ण होतं आणि आपल्याला आहे ना कंटाळवाणं वाटत नाही, पटकन काम पूर्ण होतं. आणि मग आपण जर आपल्या मेंदूला असं जर सांगितलं ना हे काम पटकन पूर्ण कर, म्हणजे मग आपल्याला मोबाईल बघायला मिळेल किंवा टी व्ही बघायला मिळेल, तर आतूनच आपल्याला ती काम पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. अजून एक महत्त्वाची गोष्ट की ज्यामुळे आपल्याला आळस येत असतो ते म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी.
आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी ना थोड्याशा जरा अगदी वेगळ्या आपण म्हणू शकतो. काय होतं माहिती का, बऱ्याचदा आपण खूपसं आहे ना जास्तच जेवण करतो आणि जास्त जेवण केल्यामुळे ना म्हणजे आपल्याला एवढा आळस येतो, कारण जेवढं आपण जास्त जेवण केलं ना तेवढं आपल्या शरीराकडून जास्तीत जास्त व्यायाम करणं किंवा जास्तीत जास्त त्याच्याकडनं काम करून घेणं गरजेचं असतं, तरच ते व्यवस्थित पचलं जातं. पण आपण व्यायामही करत नाही आणि जास्त शरीराची मेहनतही करून घेत नाही आणि त्याच्यामुळे ना आपल्याला एवढा आळस येतो आणि खूप आपल्याला असं झोपायला वाटतं की आता लगेचच झोपून घ्यावं. तर त्याच्यामुळे ना आपण एक हेल्दी डाएट पण आपला प्लॅन असला पाहिजे आणि जेवताना सुद्धा आपल्या जवळपास 70 ते 80% आपण जेवलं पाहिजे. थोडंसं पोट रिकामच असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला आळस येणार नाही. त्यासाठी आपण हेल्दी डाएट तर फॉलो केलाच पाहिजे, पण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा आपण हेल्दी अशाच फॉलो केल्या पाहिजे. तर ह्या आणि अशा ज्या काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपल्याला कधीच कंटाळा येत नाही, तुम्ही एकदा आजमावून बघा, नक्कीच तुम्हाला खूप सारे चेंजेस दिसतील. तर ह्या आणि अशा टिप्स वापरून आपण आपला कंटाळा दूर करून आपलं मन उत्साही, आनंदी आणि हुरूपदायक ठेवू शकतो. तर तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या की नाही, आणि सोबत मी माझं मॉर्निंग रुटीन पण शेअर केलेलं आहे, ते आवडले की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करा. बाय बाय, टेक केअर.